पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण पवित्र आठवड्यामध्ये आहोत आणि आजच्या ह्या पवित्र आठवड्याच्या सोमवारी आपण ह्या प्रभू शब्दविधीमध्ये सहभागी होत आहोत. ह्या विधीमध्ये योग्य रीतीने सहभागी होता यावे म्हणून आपल्या हातून घडलेल्या अपराधांची आठवण करून प्रभूकडे पश्चातापी अंतःकरणानं क्षमा मागूया. तू मेलेल्यांना आध्यात्मिक जीवन देतोस, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. पापी लोकांस तू क्षमा व शांती देतोस, हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. अंधारात चालणाऱ्यांना तू प्रकाश दाखवतोस, हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुत्राच्या यातनेने व मरणाने आम्हा दुर्बळांना सशक्त कर व आमचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. आमेन. यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन. यशया म्हणतो, पहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे. पहा, हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे. याच्यासाठी मी आपला आत्मा घातला आहे. तो राष्ट्रास न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही. तो आपला स्वर उच्च करणार नाही. तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. चेपलेला बोरू तो मोडणार नाही. मिणमिणती वात तो विझवणार नाही. तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करेल. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही. द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा आणि तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकात प्राण घालणारा आणि तिच्यावर संचार करणाऱ्यास जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे. तुझा हात धरला आहे. तुला राखले आहे. तू लोकांना करार आणि राष्ट्रांना प्रकाश देणारा असे तुला मी करीन. आंधळ्याचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदीवानांना आणि अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करीन. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. मी कोणाची भीती बाळगू? परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्ग आहे. मी कोणाचे भय धरू? प्रतिसाद. परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. माझे शत्रू आणि द्वेष्टे माझे मांस खाऊन टाकण्यास माझ्यावर चढाई करून आले. ते दुष्टकर्मी ठेच खाऊन पडले. प्रतिसाद.
परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. आहे. सैन्याने माझ्या पुढे ठाणे दिले तरी माझे हृदय कचणार नाही. माझ्यावर युद्ध प्रसंग ओढवला तरीही मी हिम्मत धरून राहील. प्रतिसाद: परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. या इहलोकीत परमेश्वराची दया माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे. परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराची प्रतीक्षा कर. प्रतिसाद: परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे. जयघोष. आपल्या राजाचा जय जयकार असो. फक्त तूच आम्हावर दयादृष्टी दाखवतोस. प्रभू तुम्हा बरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत योहान लिखित शुभ वर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. येशू वलांडणाच्या पूर्वी 6 दिवस बेथानीस आला. ज्या लाजरसला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली. तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटा मावशीचे मौल्यवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले. तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासानं घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यातील एक जण यहुदा इस्कारियोत, जो त्याला धरून देणार होता, तो म्हणाला, हे सुगंधी तेल 300 शेकेलला विकून ते गरिबास का दिले नाहीत? त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही, तर तो लोभी असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती आणि तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. येशूने म्हटले, तिला अडवू नका. माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही. तो तेथे आहे असे यहुद्यातील लोकांपैकी पुष्कळास कळले आणि केवळ येशूकरिता नाही, तर ज्या लाजरसला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. मुख्य याजकांनी लाजरसलाही जीवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळं पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण या पवित्र आठवड्यामध्ये आहोत आणि जो येशू ख्रिस्त आपला तारणारा तो ह्या जगामध्ये येणार आहे आणि तो कशा प्रकारे वागणार आहे याचं वर्णन 700 वर्षापूर्वी यशया संदेशण्याने आपल्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. ते वाचन आपण ऐकलेलं आहे. तो गवगवा करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही. म्हणजेच अगदी नम्र होऊन तो आपलं तारण करणार आहे आणि जगामध्ये न्याय प्रस्थापित करेपर्यंत तो भंगणार नाही. आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदीशाळेतून बंदीवानास आणि अंधारात बसलेल्यास कारागृहातून बाहेर काढावे, म्हणून मी असे करीन, असं वर्णन त्याच्याविषयी करण्यात आलेलं आहे.
आणि प्रत्यक्षात येशूनं अनेक लोकांना त्यांच्या आजारातून बरं केलं. जे आंधळे होते त्यांना दृष्टीदान दिलं. जे ऐकू शकत नव्हते त्यांना श्रवणशक्ती दिली. आणि जे पापाच्या गुलामगिरीत होते असे आपल्याला त्याने क्रूसावर मरून या पापाच्या गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे. हे आपलं किती मोठं भाग्य आहे. स्वतःहून आपण आपल्या पापातून आणि पापाच्या शिक्षेतून मुक्त कधीच होऊ शकलो नसतो, परंतु येशू ह्या जगामध्ये आपल्यासारखा मानव होऊन आला आणि त्याने आपली पापं स्वतःवरती घेतली आणि त्याची शिक्षा स्वतः भोगून क्रूसावरील अतिशय लज्जास्पद आणि क्लेशदायक असं मरण पावला आणि आपलं तारण केलेलं आहे. आजच्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहिलेलं आहे की येशूचं एक जवळचं असं कुटुंब होतं. बेथानी येथे लाजरस, मार्था आणि मरिया. आपल्या ठाऊक आहे की हाच लाजरस जेव्हा मरण पावला तेव्हा येशूने त्याला मेलेल्यातून उठवलं होतं आणि आता त्याचे दिवस जवळ आले होते. जेव्हा तो क्रूसावर जाणार होता, मानवाचं तारण जवळ आलेलं होतं. 6 दिवस अगोदर म्हणजेच रविवारच्या, म्हणजे जो पाम संडे, झावळ्यांचा रविवार, त्याच्या शनिवारच्या दिवशी तो त्यांच्या घरी जातो आणि तो तिथे आल्यानंतर लाजरसला बघायला आणि येशूला बघायला तिथं शास्त्री आणि परुषी यहुदी लोक तिथं जमा झाले होते आणि अशा वेळेला येशूचे शिष्य देखील त्याच्याबरोबर होते. म्हणून योहान आजच्या शुभवर्तमानामध्ये ह्या घटनेचा उल्लेख करत आहे. मरियेनं जटामासीचे तेल, इंग्लिशमध्ये त्याला नार्ड म्हणतात, NARD, नार्ड, हे भारतातून निर्यात केलं जात असे. आपलं ठाऊक आहे की पूर्वी आपल्या भारत देशातून अनेक मसाले आणि अशा प्रकारे सुगंधी द्रव्य ही निर्यात केली जात असत आणि आपलं अगदी सोपारा बंदर इथून देखील हा माल जात असे आणि अशा स्थितीमध्ये अतिशय मौल्यवान असं ते सुगंधी द्रव्य हे मरिया येशूच्या पायाला लावते आणि त्याचे पाय तिच्या केसानं ती पुसून काढते. ह्याद्वारे ती त्याच्यावरील भक्ती आणि प्रेम व्यक्त करते आणि येशू तिला थांबवत नाही. पण त्या ठिकाणी यहुदा इस्कारियोत, जो शिष्यांपैकी एक होता आणि त्याच्याकडे पैशाची थैली होती, म्हणजे तो खजिनदार होता आणि अशा स्थितीमध्ये तो जेव्हा पाहतो की मरियेनं हे केलेलं आहे, तो बोलतो की हे गरिबांना दिलं असतं, हेच पैसे गरिबांना दिले असते, हे 300 शेकेल दिले असते तर किती बरं होतं. हे उगीच कशाला तिने व्यर्थ खर्च केला. परंतु येशू त्याला उत्तर देतो की तो म्हणतो, माझ्या उत्तर कार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या, तिला अडवू नका. गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत, परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही, असे तो शिष्यांना उद्देशून म्हणाला. कारण त्याचे दिवस जवळ आले होते, त्याचा तास ज्या दिवशी तो मरणार होता तो जवळ आला होता याची त्याला जाणीव होती. आणि विरोधाभास पहा की ज्या यहुदा इस्कारियोतने हे म्हटलं की 300 शेकेल गरिबांना दिले असते किती बरं झालं असतं, तोच नंतर 30 शेकेलसाठी, 30 चांदीच्या नाण्यासाठी आपल्या गुरुला विकतो, त्याचा विश्वासघात करतो. ही मानवी प्रवृत्ती आहे. प्रिय बंधू भगिनींनो, आपण सावध असलं पाहिजे. या पैशाचा मोह आपल्याला कुठे घेऊन जाईल, आपल्या रसातळाला घेऊन जाईल याची आपण नोंद घेतली पाहिजे, त्याची खबरदारी घेतली पाहिजे आणि योग्य ते उपाययोजना करायला हवेत.
पैशाचा मोह आपल्याला पाप करण्यास प्रवृत्त करू शकतो आणि अगदी आपल्या गुरुला देखील आपण विकू शकतो. हे यहूदा इस्करियोतच्या बाबतीमध्ये घडलेलं आहे. आपल्याही बाबतीमध्ये ते घडू शकतं. म्हणून येशूनं सांगितलेलं आहे की तुम्ही 2 धन्यांची चाकरी कधी करू शकणार नाही. पैसा आणि देव या दोघांची चाकरी आपण करू शकणार नाहीत. तर पैशाचा लोभ हा वाईट आहे, तर देवावरील प्रेम हे परमेश्वर आपल्याकडून अपेक्षित करतो. त्याचीच आराधना करावी, त्याची स्तुती, त्याचा गौरव करावा. हे मरियेनं केलं आणि त्या स्तुतीचा, आराधनेचा येशूनं स्वीकार केला. आणि त्यानंतर येशूच्या मरणानंतर त्याचा हा सुगंध, त्याच्या प्रेमाचा सुगंध, तारणाचा सुगंध संपूर्ण जगभर पसरलेला आहे. या उपवास काळामधील या शेवटच्या दिवसांमध्ये आपण प्रभूकडे हीच कृपा मागूया की त्याच्यावरील आपलं प्रेम उत्तरोत्तर वाढत राहावं. त्याची स्तुती आणि आराधना आपल्या जीवनातून आणि आपण जे काही करतो त्यातून आपण सदैव आपल्याला करता यावं. म्हणून या शब्दविधीमध्ये, प्रभू शब्दविधीमध्ये कृपा मागूया. आपण आपल्या विनंत्या आता प्रभूला सादर करूया. आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना ऐक. म्हणा, प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले पोप फ्रान्सिस, आर्चबिशप फेलिक्स, सर्व कार्डिनल्स, बिशप, फादर, ब्रदर व सिस्टरांना परमेश्वराने ख्रिस्त सभेचे सेवा कार्य करण्यासाठी चांगले आरोग्य व कृपा द्यावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व राजकीय नेते व शासकीय अधिकाऱ्यांनी जनतेची मनोभावे सेवा करावी व जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत म्हणून प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. मार्थाची बहीण मरिया हिने सुगंधी तेल येशूच्या पायास लावले व आपल्या केसांनी पुसून येशूवरील आपली भक्ती व प्रेम प्रकट केले. आपल्या दानधर्म व सत्कार्याने आपण येशूवरील प्रेम व्यक्त करण्यास आपणास कृपा लाभावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. करोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे, तो लवकरात लवकर आटोक्यात यावा व सर्व लोकांपर्यंत करोनाविरुद्धची लस पोचावी, विशेषतः गरीब देशातील लोकांपर्यंत देखील ती पोचावी म्हणून आपण प्रभूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपल्या देशात व जगात जेथे जेथे अशांती आहे, विशेष करून आपला शेजारील देश म्यानमार म्हणजे बर्मा येथे शांती व लोकशाही प्रस्थापित व्हावी म्हणून प्रभू येशूकडे प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपले वैयक्तिक हेतू प्रभूला सादर करूया. हे प्रभू, या सर्व विनंत्या मी तुझ्या चरणाशी ठेवलेल्या आहेत, त्यांचं तू दयेनं स्वीकार कर. आम्हाला तुझी योग्य प्रकारे भक्ती आणि तुझ्यावर योग्य प्रकारे प्रेम करता यावे म्हणून आम्हाला ह्या पवित्र आठवड्यामध्ये विशेष कृपा दे. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. या प्रभू शब्दविधीचा शेवट आपण आमच्या बापा या प्रार्थनेने करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो तशीच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. आमेन.